महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. मुंबई विमानतळ परिसरातील फेअरमाउंट हॉटेलला भीषण आग. 7 ते 8 अग्निशमन दलाच्या गाड्यांमधून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू. पुण्यात कर्नाटकाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन. कर्नाटकच्या बसला फासलं काळं. कर्नाटकात कानड्यांची मुजोरीनंतर वातावरण तापलं. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी घेतली मंत्री उदय सामंत यांची भेट. येत्या 8 दिवसांमध्ये धंगेकर शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती. तर धंगेकरांचा व्हॉट्सअप स्टेटसही चर्चेत. छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची ऑडिओ क्लिप न्यूज 18 लोकमतच्या हाती. सिनेमामध्ये चुकीच्या गोष्टी दाखवल्याचा गणोजी शिर्केंच्या वंशजांचा आक्षेप. तर माफी मागत उतेकरांचं स्पष्टीकरण. सुरेश धस यांच्या विरोधामध्ये परळीमध्ये मुंडे समर्थक आक्रमक. काळे झेंडे दाखवून सुरेश धस यांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी. तर शिरसाळा गावातही धसांना दाखवले काळे झेंडे. जेलमध्ये कराड आणि त्याच्या माणसांना व्हीआयपी ट्रीटमेंट. जेलमध्ये कराडला मटण पुरवलं जात आहे, सुरेश धस यांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श सेकंडरी स्कूलमध्ये सामूहिक कॉपी. जिल्हा परिषद कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलं प्रकरण उघड. तर यवतमाळमध्ये केंद्र संचालकांकडूनच कॉपी मुक्त अभियानाला सुरुंग. नाशिकमधील सकल हिंदू समाजाचं आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित. 8 दिवसात अनधिकृत बांधकामावर महापालिका कारवाई करणार असं आश्वासन. देवयांनी परांदेंची माहिती. तुळजाभवानी मंदिरातील गाभारा शिखर नव्यानं बांधणार. भाजप आमदार राणा पाटलांची माहिती. शिखराच्या ओझ्यामुळेच मंदिरातील शिळेला तडे गेल्याचं स्ट्रक्चरल ऑडिटमधून आलं समोर. आणि लाहोरमधील इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यामध्ये पाकिस्तानची फजिती. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीताऐवजी वाजलं भारताचं राष्ट्रगीत.